युतीचं सरकार म्हणजे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली चालणारं सरकार आहे व आपले सन्माननीय राहुलजी शेवाळे यांनी 2 वेळा टर्ममध्ये खासदार राहून बऱ्याच लोकांचे बरेच प्रॉब्लेम अगदी ग्राउंड लेवलला उतरून प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत। येणाऱ्या हे 2024चं हे खासदारपद त्यांना अगदी आई जगदंबेकडून अगदी मोठ्या उत्साहात मोठ्या प्रतिसादाने त्यांना बहुमताने निवडून येतील ही आई जगदंबेकडे मी प्रार्थना करते। महायुतीचे उमेदवार शेवाळे साहेब 2014ला 2019ला महायुतीच्या जनतेने त्यांना भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत। आताही 2024ला साहेबांची जी कामं ह्या माडा कॉलनीमध्ये भरभरून कामं झालेली आहेत, पाण्याचे प्रश्न असतील, बिल्डिंगचे वन टाईम रिपेरिंग असतील, भरभरून कामं झालेली आहेत। जनता खूप खुश आहे। आजच्या सभेमध्ये आपण त्यांना बघितलं, जो जनतेचा हे होता क्राऊड होता, गर्दी होती, आपण ती बघितलेल्या आहेत। शेवाळे साहेब आता तिसऱ्यांदा पण विजयी साहेबांचा निश्चित आहे। जय हिंद। एक 2 दिवस अगोदर जी सभा होती ते सभाचा जोरदारच्या हिशोबाने ही सभा आमची जोरदार झाली, कारण ते सभामध्ये त्यांच्याकडे कार्यकर्ताच नाही आहे, त्यांच्याकडे पदाधिकारी आहे पण त्यांच्याकडे सामान्य जनता नाही आहे। आज इथे पदाधिकारी पण होते, सामान्य जनता पण होते, कार्यकर्ता पण होते आणि कसं निवडणूकचा वेळ आता लागले, 4 दिवसात निवडणूक आहे। हे लोकांचा आरोप प्रत्यारोप चालू आहे की साहेबांनी 10 वर्ष काय काम नाही केलं, 10 वर्ष काम नाही केलं। जे बोलतात मी त्यांनाच विचारते, जे नगरसेविका बोलतात की साहेबांनी 10 वर्ष काय काम केलं आम्हाला दाखवा, ते नगरसेविकाला मी विचारते की तुम्ही 5 वर्ष काय काम केलं ते आम्हाला दाखवा। आज हे बाजूला जे रोडचं काम चालू आहे, अरे 5 वर्षापासून ते रोडचं कामच चालू आहे, बरोबर। त्याच्यानंतर आपण काय पण काम करू त्याच्यात ते कमिशन पाहिजे तिला। आज जे पण आपले काम चालू आहे हे पूर्ण आमचे शेवाळे साहेबांचंच नावावर चालू आहे। ह्यांचं काय, हे लोक फक्त बोलतात की 10 वर्षामध्ये तुम्ही केलं काय केलं, हे लोकांनी काय केलं। शिवसैनिकाचा एक सामान्य शिवसैनिक त्यांच्या घरावर हे लोकांनी बुलडोजर आणलंय। ही बोलली मी नवीन आहे, ठीक आहे तुम्ही नवीन आहे, तुम्ही निवडून आले 5 वर्षात, बरोबर। त्याच्यानंतर निवडून आल्यानंतरच आमचे जे शिवसैनिक आहे, जे विजूभाऊ पालंडे त्यांच्या घरी हे लोकांनी तर बुलडोजर आणलं। अरे ते विजूभाऊ पालंडे आज काय त्यांनी शिवसेना उभा केलेला आहे इथे, ते आमच्या त्या टायमाचा एक कट्टर शिवसैनिक होते आणि असे नगरसेविकावाला आम्ही हे करणार, कसं चालणार। मग पाठी शेड आहे, रोडचं काम चालू आहे, बरेच आता शताब्दीचं काम चालू आहे, बरेच काय काम चालू आहे, मेट्रो मंडळामध्ये मेट्रोचं काम चालू आहे। आपण एवढं काम आता करतात आहे, ह्याच्यामध्ये पण ये। आणि जे बोलतात त्या लोकांचं काय, जे आहे एक है जो बोलते हैं कि बाबा साहब ने कुछ काम नहीं किया, साहब ने कुछ काम नहीं किया। अरे 10 साल से तो तुम्हारे साहब के नाम से ही तुमने पद भोगा है, ये तो हमको भी मालूम है। आज तुम साहब को गाली देके और वो पद तुम बचा के रखे हो, उसका क्या नाम अपने को लेने की जरूरत नहीं है, वो तो सबको मालूम है क्या है क्या नहीं है। जो भी साहब ने काम किया उसने अपना ही क्रेडिट करके लिया और आज बोलते कि साहब ने कुछ काम नहीं। कालच्या मीटिंगमध्ये ह्याच ग्राउंडमध्ये मीटिंग त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची झाली आणि त्याने अशी आरडाओरड केली का या म्हाडा कॉलनीमध्ये राहुल शेवाळे काहीच कामच नाही केली। मला या ठिकाणी असं सांगावंसं वाटतं, 2004 साली रेल्वे पुनर्वसन प्रकल्पामध्ये आम्ही